श्री गणेशाय नमः. जय 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 रघुत्तमा. आराध्य होसी प्लवंगमा. जटविनामी विरंगमा. मुक्तिदाता रक्षकतो. तरी आता कथा प्रसंग पुढे बोली नवरस प्रसंगा. जेणे ऐकून विश्वते अंगा. अनुभवतील महाराजा. मागले आधी करले बोलणे. मच्छिनाचा भूमंडळी सगळ्यांना. वीरभद्रे मारून गेला बसा दानवास रणांगणी. तरी आता पुढे कथा. वीरभद्र निमाला उमाकांत. सहज गुण आठवणी चित्ता. पुष्टमुळे विष्टीला वाळून आले ज्ञान. आश्रुटे दोन्ही परणे न बोले काय जट विष्णू. पुत्र संपून जसे मनात म्हणे हा पुत्रा. पुरता धैर्य लावण्य गात्रा. विद्या संपन्न सर्वास्त्रा. जाणता एक होता चुकी. हा कैसे देऊन हाती गेले पुत्र निदान. काय असून अपारगण. त्या सरसीने पावती. एक खगे नसता. अपार उडगण असून उरता. वीरभद्राविना ते वीरभद्राविन सर्वता. हिन ते जे वाटते की मयुरा सळंग डोळे. परे देखण्या मंदावले बुवळे. ते वीरभद्राविन गण विकळे. सर्व माती भासते की गाते सकळ सांगरपणी. आणखी मिळवला चालून लावले खाली. परी एक घ्राण गेले सांडणी. सकळ विकळे ती होती. तरी तैसे माझ्या वीरभद्राविन सकळ दिसती विकळ दिसती गण. हा माझा प्राण. परत कैसा सोडून ऐसे म्हणून मनीच्या मनात. पंचनार बळत तिची जाणणे गोरक्षनाथ. चिंता माझी कळवळा मनात म्हणे. वीरभद्र आश्रमाते माते बस त्या गोरडाते. तुला रात्रंदिवस उभाकांत माझ्यासाठी श्रम कपावे. मायास समान पावळून कळा. माते ऋषी बाळा. तरी आईसा स्वामी चिंत कोवळा. मुक्त म्हणून वेष्टीला असे. हा तरी म्या उपकार काय हो केला आणि वर. आईसा स्वामी शिवहार. दुःखी देऊन आईसे म्हणून स्वच्छता. पाय लागता करू शकनात. म्हणे पुत्र दुःख मरी. विष्टीत चित्त तुमची झाले की. तरी वीरभद्र ते आता उठविन. तरी असते अनवय ओळखून. तिथे राक्षस झाली कन्या. राक्षस विनंती त्या वीरभद्राच्या असती. मिसळा कृपामती. म्हणून या संशय वाटी येते. वीरभद्राने उठव्या. तरी आईसे मिसळा नाथा. बरोबर दत्ता. सकल राक्षस उठली मागुता. म्हणून चिंता व्यापली. आईसे बोलता करू शकते. म्हणे कृपावती. वीरभद्राच्या सकळ असती ओळखून काढवी. माझे गणाचे जितके ते असली शैनी योगी. भोजनी बळे मनाने रथकारी. काया वाचा बुद्धीने. तरी सिद्धबुद्धी अंतकरी. वीरभद्र नामी गेला विष्णूनी. जागृती सुसुप्ती स्वप्नी. जागृती सुसुप्ती स्वप्नी. वेश ऱ्याचे म्हणा. आयसे बोले शंकर करी संचरा. मग जेथे असते तेथे असते उचलून सवत्र कर्ज आपल्याला आयशा शोध करिता. विधवजीचा पडला होता. तेथे जाऊन अवचट हसता उचल्या त्याच्या. अस्थि उचल्या करीला होता तो. त्या अस्थि मंद शब्द करील. शिव बोलले. शब्द येतं. शिवकर्ण जात होता. मग अस्थि पंचाने पोळा केल्या परीक्षेने. जेथे होता करून तिथे आणून ठेवल्या. मग तो विद्या श्री बसवली कोवळी वीरभद्रा साक्षकारी सोडला असेल होता. असं पूर्ण वीरभद्र उठला. हे धरून म्हणे माझे दोन्ही शिव कुठे आहे सांगा. व्यापले अपार राक्षस कोटी. तितकी मारणे आता चेटी. उपरी शेवटी करता पारणे धावली की. आईसा वीरभद्र बोले वचन. करी धरे पंजन. म्हणे बापा आता शेन. व्यर्थ बोला न करी.
मग हृदय कोण त्याने सांगितलं असं करतं उपरी मग स्नेहातीत राव मग गोरक्षण जेठी उभयताची करविली पेटी उपरी म्हणे स्नेहपुटी बंदाची रक्षावा उपरी 72,84,00,000 शिवगणा प्रताप महादक्ष शिवायचे याचा प्रत्यक्ष उत्तरी वृक्ष त्याचं मुसक समुदाय करून जाती झाली गोरक्ष नमुना राव विक्रम राजा गुंतला गोरक्ष सगळं शिवमानुचं रक्षण करी शिवायला तर तुम्ही विक्रम राव दर्शनाचा कसं झाली राव देखता गोरक्षाची प्रेम मिठी झाली शिवेशी निकडे त्याची सर्व विचार शिवाचा जो झाला उठता तर होताची तर मग चित्ताचं मच्छर लागली गोरक्ष बोले वचन धैर्य काय दिनं धर्मनाथाची राजासन देऊन येतो लगभग आयशे बोलीना प्रजानाचं तुरीत बोलिण्यामध्ये का ते विचारात आहे घडविले पाहून या उत्तम विचार तिकडे पाहुणे उत्तम माहिती राव घेतले बोलवणं राजपती वस्तू असते ऋषी करून धर्मनाथ टाकले त्याच काही व्यापारजणी आणि उपाला घेतले बसले प्रवचे वळण वंदी सोडले त्याच विवेक माझं मग रावत्री करून आपल्या मंदिर खास शिवायला तत्व बांधलं एक सहज राज्य संतमा राजस्थानला पाहू म्हणे महाराज गणपती आरोग्य जाते बोले काही मग घालून प्रवाही तो ते प्रेतन पाहुण्या शोकावर ज्योती शोकाचं ऐकून लावलं धर्मात प्रंती प्रजासेवक सकळ अंबाडापूर उठल्या ते होता शिवायची जमिती आला बरोबर सिद्धी करून भस्म शेवटी संजयने प्रयोगाचे अशी मासुक प्रयोजिता जे संजय झाला तरी तर संजय होता मिश्रात सोय पावला सोयी घावा मच्छिंद्र दे हे संजय होता उठून बसता अचानक लागता इकडे राबे स्मशानाटिके आणले फिरेताने स्वच्छने तीव्र पाहता आणि म्हणे तुम्ही ती दृष्टी पावली शोध आणि राहत आहे कोरडे राहायचे धन स्नाना गेले सकाळजण परी धर्माचा जाण शोक पर्याग होतोय शोक करवितायचं सोडून प्राणाचा परत लोक बोधिता नाही भाषा आरमाजाची आक्रोशे उत्तर क्रिया झाल्यापरी राहे रुदन त्याचे परी अन्न बनवण्याची प्राण देऊ मायाचं महत्व त्यातील नेऊन याप्रमाणे एखादं तर म्हणे बाळा शोक की त्याचं कसं करतो तो आता बाळा तुझा पिता चिरंजीव आहे म्हणून होता प्रत्यक्ष शिवाली आता की पित्याची मच्छर नाव चिरंजीव आहे उत्तमत्व आईसे ऐकता राजोत्तम पिता गेला पैता कसं प्रवेशादी सगळं वार्ता सांगते सुद्धा धर्मनाथ ऐकून सुद्धा तुष्टाला शिरते मग कटकवार शिवायला काढला संवत्सर भायनं म्हणून आत्मशन शिविका सनीप राहिला जेवणे आपल्या राजवळीने सेवा करीत असे प्रीती करून मग तो एक संस्थेत राहून पुढे शिरता चालला परत धर्माचा परम झाला शोककळाचा म्हणे ताता सांगा ते मी येतो की यावर बोले बसणार बाळ द्वादश वर्षी येऊ येते मोठो गुरुक्षात तुते सवयीने आता शेवटी सेवा करून भोगे आपले राजसन जेथे होते तिथे प्राण माझा असे हो बालका तिची सेवा केली यातून आहे माझे म्हणून आईशी करून समान तिथून निघाले मग तीर्थाडे बनवकरता येऊन या पोचले गोदासाठी भामानगर कानपुटी येऊन या पोचले ग्रामनाथ ऐकुनिकानी गोरुक्षाती अंतकरणी सोनले कृषीद्रमी माणिक नाव कृषी
मच्छराला मस्त आवड भेटला आडभंग एक येते भेटला एक येते तर प्रसन्न होता आमच्या शेती काही वर्ण न घेतो मुळा असून सगळं त्याच्या कथेनं मच्छर केले ना मच्छर पाळी पाणी होतं म्हणा पुणे पुन्हा आता पावा मग चेतस म्हणा धरून चाली चालता झाली ती हिरवं पावली माणिक नावे निश्चय बळी काष्ट तासामध्ये केले मोळे वेल्याचे वेष्टन बावऱ्या वळती म्हणजे कारण नके जुळमट गेले हो ना माझ दिसणार तिळ भरी अस्ती त्वचा झाली एक पोट झाले पुष्टी पोट झाले पुष्टी स्थानिक दृष्टी लावण्यात एक मंत्र जप मंत्र जप मंत्र जप मंत्र जप करते ऐसे पता तपा कृती तपाकृती पुरुष धन्य म्हणते ती मन म्हणे आडभंगाची म्हणत होते म्हणते आता तुम्हाला पूर्ण तप करी का पेरू वचन त्यात देतं तुम्ही तुमची आता काय जातं धरणे आपल्या शुद्धपंत गमन करा इथून या जे बोले मच्छरात त्या वाकडपणे उत्तर देतं मग वर्ष हा अडभंग असे माझा तरी त्याची आताही तर युक्तीने करतो बैसा स्वस्त मग तो चाय करून देतं मच्छर जाऊ बैसा चोरी गुरुक्षे पोच पाहत गुरुक्षे ते तर आहा म्हणते आज म्हणवाणी आहा म्हणवाणी म्हणायचा वैद्य तुझं स्वामी आम्ही जे केला नाही तपोवनाची आगळा हो समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त पर्यायचा तपनात देखील नाही ते आयचा स्वामी योग म्हणी याचा अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झाले आयचा प्राणी दैव अपार विरोध तरी आता असं कैसे गुरु करावा आपणाच आयचे चिंतून बोलू त्याचं आईचे चिंतून बोले त्याचं प्रदोद महाराजा म्हणून स्वामी कृपा करून माझा अनुभव गुरु होणं आयचे बोलणे ऐकून वाढवणं म्हणे त्याची तेच बेटा एवढा थोर झाला अद्याप अक्कल नाही याला गुरु म्हणून आम्हाला मूर्खपणी आगळा मदसी गुरु मदसी गुरु पाशी तर तुझी का बेटा होईना मदसी यायचे म्हणून स्वकरणाशी त्या मुगी लावी त्याची मग लागता गोरक्षांनी सज्ञान बंध ब्रह्मखानी परमकृपे कुफुनी सणात केले शनादे मंत्र पडदा कर्णपुटी तरल त्याची आली दृष्टी सहजमुळेसाठी परमभूत असेल मारतारे सकळ ज्ञान झाला बृहस्पती सोमन मुसा सांडणे आपले तपसाधन गोरुशीचे लागला गोरुशी भस्म शक्ती प्रयोग प्रवणी भाळी त्याची चांग तेने करून सर्वांग शक्तीनं मिळले मग धरून या शीघ्रताचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे माळजाव कृपांज आडभंग राची ओळखावा हसरी बोले म्हणजे या आडभंगा ते आडभंग नामी पाचरे सरोवर इथून सहजपोणी या वाटत असेल गोरेशी मग अवश्य म्हणे गोरेशी त्याचं नाथ दीक्षा दिली त्याचं उशीर व्यासंगाचं तिच्या का चित्रागे जात असे मार्गेचा सविधेचं सकळ तेव्हा पुन्हा अभ्यासी आपल्या समान असतेशी आणि बघा तुम्ही असो आईशे 4 जण द्वादशी ठरव करून पुन्हा प्रयागासह 4 सूर्य पातले एके दरबाराचे पुत्र झाला सतेश्वराची वडिलाची नाव ठेवली त्याची त्रिगुण चौकरी प्राग ग्रामी येता शुद्ध झाली धर्मनाथा कट्टक भारेशी सभी घेता तुझा बैसले आणि सदनाचे मग द्वितीय वृत्ती शक्ती सदन द्वितीय वृत्ती शक्ती भक्ती सदन करून येतो केले मिश्रनाथ मिश्र म्हणा मग त्रियुग्रस्थापना विषया घेतली ना योगाची मागवाची पुण्यतिथी द्वितीयची धर्मनाथाची बीज पण ती त्या दिवशी गुरुशेती अनुग्रह देते त्याचे या सुरगीचे आणि प्रजा लोक त्या ग्रामीचे
मिळवणे चोरगराचे मोहे मोहळे रुचिरा पार अनुग्रह द्यायचे सगळे बैसून एक कोणती गोष्ट पाहून घेऊन या हाती सर्व उपजे. मग तो आनंद परमजेटी पाहुणे झाले सुरू ताटी ती प्रसाद घे पाहुणे शेवटी तुष्टचे बिरडे रे मिरविले परी करिता भाषण आईचा प्रसाद जन्म प्रति संवत्सरी असावं पूर्ण इच्छे लागे वाटते. आईशे बोलता सुरळ सकळ ऐकून बोले तपोबळ माझे नाव घेऊन ये केवळ आपा जगा प्रतिवर्षी धर्मराजी बनून उत्सव करा तुम्ही सदन याची नीती कुमारा सांगून उपाय जगाची मंत्र स्फुरला म्हणे सुरणमान सकळ तुम्ही बोलावचन अंमलपणी शक्ती समान हृदय करा उत्सव. आयसे महाराज गोरशे बोलता मानवले सुरवाराशी शिकता मग पत्तवर्षी आनंद भरता मावचो गजे तैपासून सहजासहज जगी मिळते भरत धर्मनाथही बीज तिथे भरता आचल्या महाराज तुष्ट होत असे गोरश. पूर्वी किमयागार ग्रंथात सोय बोलीला गोरशन की बीजेचे जो आचर्य व्रत शक्ती समान आपल्या त्याच्या घरी रोगभोगादी विघ्नेंद्र सोर्णवाजी संसार भद्र पाहणार प्रत्यक्ष रमा सखे सुरमणी त्या घरी होईल गृहवासिनी मग दोष त्या अवनी सुरक्षा येईन असं महात्वे वाधावे किती हे प्राज्ञिक पावले सुख संपत्ती हे प्राज्ञिक पावले सुख संपत्ती जैशी कामना वेदेले चित्ती त्याचे अर्थ पावले. ऐसा करुषे त्या कारण बोलीला असे मूळ ग्रंथी वचन त्याचे ते केलेले कर विश्वासात वराकी असायचे मग चोस करून धर्मनाथ दीक्षा देऊन तिथून निघाले 5 जण नर शार्दूल ते ऐका नाना तिथे करिता म्हैसे अभ्यासरे सवितीस शाबरी सहस्त्र तशी प्रवृत्ती केली महाराजा. व शेवटी बद्रिकाश्रमी येऊन दुष्य केले उमार म्हणा धर्मनाथ त्या स्वाधीन तपा लागे बैसला 12 वर्ष केल्याने मग तपा बैसला नाथ धर्म तिथून चौघे जण तरकारी चाले 12 संवत्सर तिथे करून पुन्हा पाहिला म्हणजे बद्रिकाश्रम मग तिथे मावदे आधी दुर्गम बद्रिकाश्रम मांडले सकळदेव सुरवरासहित 5 घेतले तिथं मावदे झाल्या पूर्ण देवण्या देव गेले पै मग तिथे धर्मराज सवय घेऊन फिरी करते ते गाठना. आता पुढे ऐका वचन रेवण सिद्धनाथाचे पुढे 88 सहस्त्र ऋषी झाले ते विधी असे त्याच्या समय रेत म्हैसे रेवती पडले रेवती रेते ही रेवेत रेत पडले आकाशून चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारे मिळला बाळातून अति सुकुमार बाला केली म्हणून उकडा डोळे ते म्हणूया तो त्या कानाने कृषी एक उत्तम नाम सहन सारुका तो कोटे घेऊन उदक रेवती पातळा परे आकाशवात येता झाला बाळत येत सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखील बाळ परम अति सुकुमार कांती कर्दळी गा भर कर्दळी गा भर पावड त्याचे अंतर विवळ मोहे झाला असे मग घट ठेवण्या मै लागे धावणी तातडी उचली वेगे मोहे कवळण्या हृदयापती अतिशय धरले आधीच सहनसारखं नामाने तिथे दयशी काय उणे आवडीने करून मुखचुंबन कुरवाळीचं प्रिते रिक्त घट भरणे आडी घरामाता हरुषा पाडी सदनी परवशने आवडी कांदिले म्हणे जीवडी गाजे तिनं माते झाला धातू महिमा तरी शिवलते लागे द्रुम कुंभा परिमिरला
सहजुगळे उदकाचे रेवती तिरी आवाळवंटीची आपण ऐश्वर दिलाच होतं वंशावळी मिरवाय आयशी ऐकता कांता गोष्टी म्हणजे कोठ्या म्हणजे दाव दृष्टी मग तो काढून वस्तुपुटी करसुटी येत असे तो ती कांद उत्तम नामी दानी बुद्धी संसार धामी बाळ देखता देह धर्मी हर्षशुद्धी लोटला जैसा पूर्ण चंद्रदृष्टी उदय होता उदधी पोटी आनंद बोलण्या तोय दाटी उचमळा दाटते की दरिद्राची मांजर होय दर्शन मग तायाचा आनंद वर्णिलं कोण मग तायाचा आनंद वर्णिलं कोण ते उत्तम धर्म आनंद मिळत होते बाळ धरून या हृदयपोटी चुंबन घेत असे स्नेहाच्या पोटी मग तैल उदकी न्याहुनी शेवटी पालकाते घातली तिचे तांदूळ होते घरी योगी तया शेजारी स्तनपान केल्या कुबरी पालखी असो याचे नित्य बाळसुंदरी ममते रेवण नाम ठेवले त्याते मोहे करून या रेवती तिरी बाळ रेवत सापडे बुडून त्याते रेवण नाम साधूपणे संसारुका ठेवत होते असं रेवण नाम याच्या संगमन करते उभे पालन आईश्री लोटचा भोजन प्रपंचराटी करत असे 12 संवत्सर प्रपंचराटी कृषीकर्म विद्यापाठी पूर्ण झाला अवतार जेठी विद्या म्हणून लागला नांगर वर पाली प्रेरण काक पक्षी अधिक रक्षण आईसा कृषीकर्मीने पुन्हा रेवणात झाला ते तो कोणी एके दिवशी उठून मागेल्या परत दिवशी पुरुष सोडून कानासे चारावायचे चाले चांदणे पडले असे सुदृढ दृश्य होता जिमणीची वाट सदृढपणे गोचर वाट शुक्ली होत असे सदृढपणे गोचर वाट शुक्ली होत असे दादा विषपाटी हाकीत चालला असे जेठी तो अनुसया शुक्ती करत न वाटी पुढे झाला अकस्मात परी तो मार्गाकडे पवन वेगळे त्याचे गमन नेमले ठाई करून स्नान गिरणा परवर्ती जाते पाय खडावा सुशोभित एका चल अंगी शोभत शुभ कोपुणे विराजित कंठ तटा विष्णूने मोळी वेष्ट्याचे तडला चटा दाढी मिशा रंग पिंगडा सगळ ज्ञानाचा वरिष्ठा कनक कांती शोभित असे आईचा माझा तो त्रिदेवाचा अवतार पूर्ण हातीला गोगे करीत गमा पुढे आणून या तो मार्गावर एकाच वृषभ गमने देखत वृषभाडने म्हणा दृष्टी नाही अवतळा मला गोदी देखून पुढे आला सहज स्थिती वृषभाकडं पावले ठेवी चालाव्या तो सर्व मागील वृषभ पूर्ण शिरते मिरवे शेले पण त्या आडर नाथर येऊन बाळातून चालले तो मागे येत दत्त बुजून या पुढे पळत मागे अंतरता रेवणात त्या दत्त आदळे वैदे कांपणी ऐके झाले देहधरणी परिस्पर्श तांत करणे ज्ञानदीप उजळला निवडपणे कृषीकर्मात अज्ञान सर्वापरीत वदत सदा वैष्णवी अरण्यात अबोधी मरत असे त्याचा स्पर्श होता पूर्वजन्मा झाली देखता चित्ते म्हणे मी असता कोण सिद्धी पात्र आहे मी पूर्वजनाराने प्रकाम प्राज्ञिक चमसणाराने आयसे असून कृषकर्म येते करीत बसलो वंद्या असती तिन्ही लोकात त्रिआता ओळखला माते सदा काणी झालं होतं अहित कामी प्रपंच आयचे धी झालिया ज्ञान मस्त बिजरुण्या राय मौन परी धडक बेजात्रीनं कोण तू ऐसे पुसत दत्त करिताला प्रणिपाद म्हणे महाराजा मी या देहात अंश असे तुझा घे तुमच्या आधी त्रिदेवता अंश परिसत्वगुणी जो मावश तो येते प्रपंच घ्यायचं परम कष्टलं तरी आता शेमोदयाचं उदित कारा ही महापुरुष सनात करून या द्यास महिला गे मिरवाय आयशी म्हणून जो तुरशरणी मोळी आरपी मिळ करून
ऐसे म्हणे सणात केल्यावर कदाना सोडी तुम्हाला ऐसे मग वागते सुरसुरपणे देते मिठी मग आदरे प्रेमपोटी दत्त शेटे मिळा त्याचा पाहुणे भक्ती आदर सुरसुरपणे छेपर मग कमळ घेऊन मयूर पोळी कर स्थापित बाळाखाली घालून हात उठविला वज्रवणात मनात म्हणे हा सणात पुरीचा असे की हा नावा माझी असे एक नाथपंथी अवतार दौदिक चमस नारायण तवाकार महीवरी मी राहिला तरी आता याचे सणात तरी आता याचे सणात करून वाढवा नाथपंथ कृपया ठेवण्यामुळे असं केली गीते आपल्या कृपेमुळे ठेवला कर पण अनुग्रहाचे केल्यानंतर मला काश्यासाठी झाला नाही अनुग्रह पण चित्तीला झाला दत्त भक्तिश्रमी अशी घडले नाही भक्तिश्रमी घडले तरी आता काही प्रायचित्त घडून यावे ते तरी भक्तिश्रम घडता सांग उपदेश मग द्यावा मग ज्ञानवैराग्याचा मार्ग दाग परमश्री मिळवला आयसे अनुगार इथं कृपामुळे ठेवला असतं परी भक्ती लागे रेवणाचं काय करी माझं जीवा त्याचे सांगता झाला कृपावंत हातात बीज रोपोनी किंचित दृष्टी ठेवली पुढं जयचा ब्रका देऊन धन पिता मिरवी व्यवसाय कर मग त्याच्या पुढे चांगलपणा शिपात किंवा माहिती मिळवणं घालून पाती दुग्धा कारण किपत पाहतसे धन सावकार कुळाचे दिवे शस्त्राशय करून महिमान सिद्धी सांगून महिमान सिद्धी सांगून त्याची म्हणून प्रज्ञावते महाराजा परी तो काळा होताची प्राप्त रेवून झाला आनंदी भरता मग प्रेम नमुने आणि तसं बोलते तर परिवीर मानसिकची चालता झाला कानाप्रती परी अंतरला आपल्या हिती म्हणजे पदार्थ पाय जैसे कोडवळ्यात काजी देता भूल होत असे राजे त्याची अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परम लागली होती धनी परंतु दौडली अज्ञानपणे खापरासाठी चिंतापणे सोडून दिला हातीचा की सुरा लागुनी परमगोड सोडली अमृतरसाची वाढ चाड की निर्मळपणे पण दगड परीक्षा हाताचे सोडला ते प्रत्यक्षनात रेवण भुलला सिद्धी प्रकरण करून सिद्धी बुद्धी त्रिनंदन हातीचे सोडलेच नाही की असवायशी संप्रदायुक्ती निस्पृह पातला आपल्या शेती ती कथावली श्रुती पुढील अध्याय ऐकावी धुंडीतून नरहंशी सांगणे तुम्ही श्रुती अशी संत कृपे नाम द्यासी मालवायचे म्हणती त्या स्वस्तीची भक्ती कथा सार समस्त काव्य केव्हा घर सदा परशुबायचे तर चतुर्दशीमाध्याय गोडा 181व्या कृष्णार्पण शुभ होतो शिरस्तो श्री नवनाथ भक्तिसार चतुर्दशीमाध्याय समाप्त.